माझं नाव देवकुमार सोनवणे. मी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये काम करतो. ऍग्रिकल्चर मिनिस्टरचा पीए मी. मला तर सगळ्यांचं आवडलं, सगळ्यांचं बोलणं. तर काही म्हटल्या मी गाडी घेतली, त्यांनी म्हटलं घर घेतलं, त्यांनी सांगितलं विमानात बसलो. आता विमानात जर वाकडं तोंड घालून जर बसलं तर ती एअर होस्टेस कशी बघेल आपल्याकडे. 1.5 महिन्यापूर्वीचा माझा अनुभव. माझं पूर्ण मला पॅरलिस झालं इथून इथपर्यंत. पूर्ण हे तोंड इकडे गेलं आणि इंडॅक्स मुद्राने मग आमची इथं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलला मला माझ्या मिसेसनी, आता इथं सगळ्यात गोरी आणि देखण्यासाठी माझी बायको ब्लॅक ड्रेस मधली, तिने मला दवाखान्यात ऍडमिट केलं. पण आमच्या एखाद्या मर्डरमध्ये जे गुन्हेगाराला ट्रीटमेंट देतात ना, ती फिजिओथेरपी मला केली होती. इथून इथपर्यंत 14 पॉइंट आहेत आपल्या नसचे. त्या 14 पॉइंटला शॉक देतो. एका पॉइंटला 90 वेळा, एका पॉइंटला 90 वेळा, असे 2.5 तास. आणि त्या दरम्यान माझा एक मित्र आहे, मला त्याचं पूर्ण नाव आज पण माहिती नाहीये. एका डीपीडीसीच्या मिटिंगला मी चालतो. माझी गाडी नव्हती, मी त्याची टॅक्सी घेऊन मी सोलापूरला गेलो. त्यावेळेस त्याचं राजदीप राजशेखर सुतार एवढं मला माहिती आहे. मी आज पण त्याचा नंबर राज टॅक्सी कोल्हापूर एवढाच नंबर. तर त्याला माझ्या मिसेसनी फोन केला. त्याच्या आधी 1 महिन्यापूर्वी सरांकडे आम्ही आलतो आणि हे सगळे प्रॉडक्ट आम्ही घेऊन गेलो. 12-13 हजार रुपयाचे आम्ही घेऊन गेलो, पण वापरत नव्हतो. टू बी फ्रँकली वापरत नव्हतो. मी म्हटलं त्याचं ऐकतो ठीक आहे, पण हे झाल्यानंतर मी सगळे प्रोडक्ट वापरायला लागलो त्यांनी सांगितल्याप्रमाणे. 30 ml बायको उठवायची, ते पाजायची. त्याचा इफेक्ट मी आज असा आहे तुमच्यासमोर. तुमचा अभिमान तर आहेच की कोण विमानात बसलंय, पण त्या विमानात जाताना जर तोंड वाकडं असलं तर ती एअर होस्टेस काय बनवलं आपल्याला. त्यापेक्षा सरळ सगळ्यात महत्वाचं प्रॉपर्टी म्हणजे हे शरीर आहे. सर विमानात मी 100 वेळा बसलो. माझा मोठेपणा सांगत नाही. विमानात मी 100 वेळा बसलो. माझी मुलगी दुबईला आहे, माझा मुलगा आयटी मध्ये. घरी सगळ्या सुखसुविधा आहेत, पण जर आपलं हे जर चांगलं नसेल ना, काय उपयोग नाही. आयुष्यात कधीही काठीवर येऊ द्यायचं नाही. महान माणसाचं रिटायरमेंट हे फक्त एज मध्ये ते फक्त अंक आहे. लिमिट एंड पर्यंत तुम्ही काम करत राहिलं पाहिजे. आणि मला तुमचा सरांचं तर सर तर एवढं छान लेक्चर देतात ना, म्हणजे पर्सनली मी 2-3 वेळा त्यांना भेटलोय पर्सनली. आणि तो माणूस तर आहेच. तो टॅक्सीत मला बसल्या बसल्या 3-4 तासाचा जो काही रन असेल त्याच्यामध्ये फक्त मला सेफ आहे. तो स्वतः मनाने एवढा चांगला आहे. मी माझ्या एवढ्या आजारपणामध्ये सख्या कोणी बहिणींनी किंवा कोणी XYZ व्यक्तींनी मला फोन नाही केला, पण तो रेग्युलर फोन करत होता. सर तब्येत कशी आहे, कुठपर्यंत आले, तुम्ही हे करा, तुम्ही या वेळेला हे घेतले, त्यावेळेला हे घ्या. अरे सक्का भाऊ नाही करणार. हे सेफ हेल्थचं तुमचं हे आहे अचिव्हमेंट. आणि सर तर असते सरांकडे मी 2-3 वेळा ऑफिसला आलो. आता मला तर तुम्हाला एक टू बी फ्रँकली सांगतो, तुमच्या बिझनेसमध्ये माझी मिसेस इन्क्लूड होईल, पण मला माझ्या कामाच्या नाही होणार. आतापर्यंत मी 4 वेळा उठलो. मला फील होते की मला 10 फोन येते, मी बाहेर जातोय, बाथरूमला जातोय, आतमध्ये जाऊन बोलतोय, थांबा जरा. पण शेवटी 36,000 CRच्या मिनिस्टरचा मी पी आहे, ज्याचं टार्गेट 36,000 कर्जमाफी झाली. आता 42,782 कोटीची कर्जमाफी झाली. त्या माणसाचा मी पी आहे म्हणजे माझ्यावर किती लोड असेल. तुम्ही सॅटिस्फाईड आहात सर प्रोडक्ट वापरून? 1000% लोकांना काय सांगा तुम्ही? तुम्हाला सांगतो सर, आता कोल्हापूर तुम्ही लोकल लोक आहे, पण तुम्ही नशिबान आहे की वैद्यकीय शिक्षण मंत्री पण इथलाच आहे आणि आरोग्य मंत्री पण इथलाच आहे. मी त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट टाकणार आहे. एखाद्या डीपीडीसीच्या मिटिंगला ना, कॅबिनेटला मला भेटते, नावेत पण भेटतो, त्यांची ओएसडी, त्यांचे पीए माझे मित्र आहेत सगळे. त्यांच्या कानावर 100% हा विषय टाकणार आहे. आणि आपण हा ना जे व्हिजन केलं ना ते मोठं करू आपण.